हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मस्त झणझणीत अशी वटाणा बटाट्याची भाजी। तर आता वटाण्याचा सीझन चालू आहे आणि वटाणे मस्त फ्रेश असे मार्केटमध्ये येत आहेत। तर रेसिपी नक्कीच ट्राय करा घरी। एका कढईमध्ये ते मी 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल व्यवस्थित तापले की त्यामध्ये 1 चमचा राई आणि 1 चमचा जिऱ्याची फोडणी दिली। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि पाव छोटा चमचा हिंग पावडर टाकून घेतली। लो फ्लेमवरती फोडणीला अर्धा मिनिटभर परतवून घेतलं। आता या परतलेल्या फोडणीमध्ये इथे मी 2 स्लाइसेसमध्ये कट केलेले कांदे टाकून घेतलेले आहेत, म्हणजे उभे चिरलेले कांदे टाकलेले आहेत। माझ्याकडे छोटे कांदे होते त्यामुळे मी 2 कांदे वापरले। मोठा कांदा असेल तर 1च कांदा वापरायचा आहे। कांदा चांगला पिंकिश रंगाचा झाला की यामध्ये मी 1 टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटो आणि कांद्याला चांगलं तेलामध्ये छान परतवून घेतलं। आता जेव्हा टोमॅटो बऱ्यापैकी गळेल म्हणजे मऊ होईल ना, तेव्हा मी काही पावडर मसाले ॲड केले। तर सर्वात आधी मी ते पाव छोटा चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतला, 1 छोटा चमचा काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला, 1 छोटा चमचा धने पावडर टाकून घेतलं, 1 छोटा चमचा जिरे पावडर टाकून घेतलं आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं। आता या सगळ्या पावडर मसाल्यांना कांदा टोमॅटोमध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता सेम गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे, नाहीतर मग हे जे मसाले आहेत ते करपू शकतात आणि मग भाजीला कडवटपणा येऊ शकतो। आता मसाल्यांना चांगलं तेल सुटलं की ह्यामध्ये मी बटाटे टाकून घेतले। तर इथे मी 2 मध्यम आकाराच्या बटाट्यांच्या साली काढून घेतल्या आहेत। बटाट्यांना थोडं जाडसर कापून मी ते यूज केलं होतं। आता अर्धा मिनिटभर बटाटे चांगले मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर मी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे। पण पाणी मी इथे लगेचच नव्हतं टाकलं, तर थोडं करून असं मी इथे 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। आता तुम्हाला जर का ही भाजी कुकरमध्ये बनवायची असेल तर ही एकदम झटपट होते, एका शिटीमध्येच ही भाजी तयार होते। तर टोटल 1 ग्लास पाणी टाकून झाले बटाट्यामध्ये। मग मी या भाजीमध्ये 1 वाटी इथे वटाणा टाकून घेतला। इथे फ्रेश वटाणा वापरलेला आहे। वटाणा चांगला मिक्स करून घेतला भाजीमध्ये। गॅसची फ्लेम स्लो ठेवली, कढईवरती झाकण ठेवले 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले तर भाजी इथे मस्त सुकली गेली होती आणि त्याचबरोबर बटाटे आणि त्याचबरोबर वटाणा हे सुद्धा व्यवस्थित शिजले गेले होते। तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये एकदम झटपट बनणारी ही भाजी आहे। या भाजीला मी अजून नाही सुकवलं, थोडीशी थपथपीतच ठेवली आणि त्यानंतर गरमागरम ही वटाणा बटाट्याची भाजी सर्व केलेली आहे। तर ही भाजी तुम्ही टिफिनला नेऊ शकता, एकदम उत्कृष्ट लागते खाण्यामध्ये। त्याचबरोबर चपाती, तांदळाची भाकरी, ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व खाण्यासाठी एकदम डिलिशियस अशी लागते। माझ्या पद्धतीने ही वटाणा बटाट्याची भाजी घरात नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।